धारणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हत्रू येथे अनेक रिक्त पदे असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। यामुळे आरोग्य सेवा पार कोलमडली असून आरोग्य अधिकारी गट ब यांच्यासह स्टाफ नर्स पद रिक्त आहे। हत्रू आरोग्य केंद्रांतर्गत एकूण 3 आरोग्य उपकेंद्र, एक आयुर्वेदिक दवाखाना, त्या अंतर्गत येणारे अधिकारी 15 सप्टेंबर पासून रजेवर आहे। या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर संजय पंधराम हे एकटेच असल्यामुळे 15 गावाचा भार त्यांच्यावर आला असून त्यांना इतर गावांना भेटी देणे शक्य होत नाही। येथे मागील 3 वर्षापासून वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहे। माझ्या कार्यक्षेत्रात एकूण 15 गावं येतात। प्राथमिक आरोग्य केंद्र हत्रू हे अतिशय अतिदुर्गम भाग म्हणून महाराष्ट्र लेवलवर ओळखला जातो। माझ्या कार्यक्षेत्रात एकूण 3 उपकेंद्र असून 2 ANM प्रसूती रजेवर आहेत। तसेच आयुर्वेदिक दवाखाने एकटे आणि 3 उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र हत्रू। प्राथमिक आरोग्य केंद्र हत्रू येथे एकूण 2 वैद्यकीय अधिकारी पद मंजूर असून वैद्यकीय अधिकारी गट ब पद मागील जुलैपासून रिक्त आहे। त्यामुळे वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्यामुळे मी एकटा वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर व गाव भेटी किंवा फील्ड वर्क करत असताना मला OPD सोडून जाणं शक्य होत नाही। त्यामुळे मी गावांना व्हिजिट देऊ शकत नाही किंवा मीटिंगला जाऊ शकत नाही। तसेच 4 परिचर यांची पदे सुद्धा रिक्त असून नागरिकांना 24 तास सेवा देणे शक्य होत नाही। मीटिंगला गेल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र हत्रू येथे OPD काढण्याकरिता त्रास होतो किंवा एखादा दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला डेप्युटेशनवर बोलवावा लागतो। त्यामुळे वैद्यकीय अधिकारी मी एकटा असल्यामुळे पूर्ण काम मीटिंग करून, ऑडिट करून किंवा बाकीचे जे जिल्हा स्तरावर जे कार्यशाळा वगैरे असतात, ट्रेनिंग्स असतात, हे सगळं काही करत असताना मला एकट्याला खूप जास्त प्रमाणात ताण सहन करावा लागतो। शासनाने आरोग्य सेवा पुरवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली। विदर्भ न्यूज करिता मारुती पाटणकर यांचा धारणी येथून वृत्तांत।